मोमेंट ऑफ इनर्शिया मतलब था सम Recording in progress. प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल एंड स्क्वायर ऑफ इट्स परपेंडिकुलर डिस्टेंस फ्रॉम एक्सिस ऑफ रोटेशन, ठीक है, डिनोटेड बाय आई, गिवन बाय आई इक्वल्स टू समेशन ऑफ आई इक्वल्स टू 1 to n एम आई आर आई का स्क्वायर, जिसका ऐसा यूनिट था केजी मीटर स्क्वायर, डायमेंशंस, वेरी गुड, ठीक है। उसके बाद में मोमेंट ऑफ इनर्शिया कैलकुलेट करना है। अगर सिस्टम ऑफ पार्टिकल्स दिए, मतलब हर एक डिफरेंट पॉइंट पे डिफरेंट पार्टिकल्स दिए, उनके मासेस अगर प्रोवाइड किए तो सेम फॉर्मूला यूज करेंगे, कौन सा, आई इक्वल टू समेशन ऑफ आई इक्वल्स टू 1 to n एम आई आर आई स्क्वायर वाला। लेकिन अगर एक कंप्लीट बॉडी दी आपको जिसमें मास डिस्ट्रीब्यूशन कंटिन्यूस है, जैसे कि रिंग है, डिस्क है, हॉलोस्फीयर है, सॉलिड स्फीयर है, सिलेंडर है, तो उस केस में हमें यूज करना पड़ता है रेडियस ऑफ गायरेशन को टू कैलकुलेट मूवमेंट ऑफ इनर्शिया। तो रेडियस ऑफ गायरेशन मतलब क्या होता है, radius of gyration is the perpendicular distance of the point at which whole mass of the body is supposed to be from axis of rotation, denoted by k, given by k equals to root of I by m, जिसका ऐसा यूनिट था मीटर, डायमेंशंस, वेरी गुड, ठीक है। और उसके बाद हमने देखा था कुछ बॉडीज है जिनके रिलेटेड हमें रिपीटेडली डिस्कशन करना पड़ता है, उनके लिए हमने रेडियस ऑफ गायरेशन पहले से कैलकुलेट करके रखी थी, दैट वाज पहले रिंग के लिए के आर मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वायर, डिस्क के लिए के मोमेंट ऑफ इनर्शिया, देन आता है हॉलोस्फीयर, उसके लिए के रूट 2/3 आर मोमेंट ऑफ इनर्शिया 2/3 एम आर स्क्वायर, देन सॉलिड स्फीयर के लिए रूट ऑफ 2/5 एम आर स्क्वायर, सॉरी रूट ऑफ 2/5 के एंड मोमेंट ऑफ इनर्शिया 2/5 एम आर स्क्वायर। रॉड के लिए रेडियस ऑफ गायरेशन L/√12 मोमेंट ऑफ इनर्शिया ml²/12। होलो सिलेंडर है, अगर नेचुरल एक्सिस बोला तो mr² एंड अगर ट्रांसवर्स एक्सिस बोला तो ml²/12 प्लस mr²/2। सॉलिड सिलेंडर है, नेचुरल एक्सिस बोला तो सिर्फ ml²/mr²/2 एंड अगर परपेंडिकुलर ट्रांसवर्स बोला तो ml²/12 प्लस mr²/4। लेकिन ये जो नेचुरल एक्सिस वाली कंडीशन है एप्लीकेबल है ओनली इफ बॉडी इज रोटेटिंग अबाउट its natural axis which is passing through center of mass and perpendicular to the plane of the given body in case of two dimensional bodies। उसके बाद टॉर्क के लिए भी एक्सप्रेशन देखा था, क्या होता है टॉर्क, मतलब टाउ इज इक्वल्स टू आई इंटू अल्फा, अल्फा का मतलब एंगुलर एक्सेलरेशन। क्या होता है एंगुलर एक्सेलरेशन, माहिती है आपल्याला, ठीक है। जहाँ पे एंगुलर एक्सेलरेशन आ गया वहाँ पे काइनेमेटिकल इक्वेशंस आएंगे सर्कुलर मोशन वाले, जो क्या थे, ओमेगा इक्वल्स टू ओमेगा नॉट प्लस ओमेगा स्क्वायर इक्वल्स टू ओमेगा नॉट टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वायर एंड ओमेगा स्क्वायर इक्वल्स टू ओमेगा नॉट स्क्वायर प्लस 2 अल्फा इंटू थीटा, ठीक है। उसके बाद में नेक्स्ट पार्ट हमने पढ़ा था दैट वाज अबाउट रोलिंग मोशन। क्या होता है रोलिंग मोशन में, बॉडी परफॉर्म्स टू मोशन साइमल्टेनियसली, कौन सी, ट्रांसलेशनल भी एंड रोटेशनल भी, उसको हम बोलते हैं बॉडी क्या हो रही है, रोल हो रही है। तो अगर रोलिंग मोशन दी आपको तो उस रोलिंग मोशन में बॉडी की टोटल एनर्जी बनती है हाफ ऑफ mv² इन ब्रैकेट 1 प्लस k²/r², वेरी गुड। और उसके बाद में वेलोसिटी है तो रूट ऑफ 2gh/1 प्लस एंड एक्सेलरेशन बोला है तो वेरी गुड, ठीक है। फिर तीनों टर्म में 1 प्लस k²/r² रिपीटेडली आता है, इसलिए हम क्या करते हैं, रिंग, डिस्क, हॉलोस्फीयर, सॉलिड स्फीयर के लिए पहले से कैलकुलेट करके रखते हैं। तो रिंग की केस में 1 प्लस k²/r² कितना है, डिस्क, हॉलोस्फीयर, सॉलिड स्फीयर, वेरी गुड। और उसके बाद में एंड में हमने देखा था दैट वाज कंजर्वेशन ऑफ एंगुलर मोमेंटम। कंडीशन क्या है कि एक्सटर्नली टॉर्क नहीं एक्ट होना चाहिए, मतलब टाउ एक्सटर्नल अगर 0 है तो उस केस में क्या होता है, एंगुलर मोमेंटम रिमेन्स कांस्टेंट या फिर कंजर्व, दैट इज L1 इक्वल्स टू L2, मतलब I1 ओमेगा 1 इक्वल्स टू I2 ओमेगा 2, ठीक है। तो इंट्रोडक्टरी पार्ट था रोटेशनल मोशन को समझने के लिए, तो इतनी सारी कंसेप्ट हम डिस्कस कर रहे थे। और उसके बाद कल हमने न्यू पॉइंट का डिस्कशन सुरू किया था, ठीक आहे ना। त्याच्या अगोदर एक 5 मिनिटमध्ये कंप्लीट सगळं रिवाइज झालं पाहिजे। आता मी रिवाइज करून दिलं, सगळ्यांना त्याची इमेज आठवत होत्या, बरोबर, ज्यांनी प्रिपेअर केले त्यांना फॉर्म्युले आठवत होते, ते रेग्युलर रुटीन ठेवायचे आपल्याला, ॲटलिस्ट रोटेशनलचे सुरू करू, कळालं ना। रोज उठल्यानंतर कमीत कमी एवढं झालंच पाहिजे, आणि हे करतोय आपण यासाठी काय करा, स्वतःला एक डिसिप्लिन म्हणून, सवय म्हणून त्याच्या व्हॉइस नोट्स सेंड करणं सुरुवात करा, है ना। आता हे सांगून वर्ष झालं, बट हे लक्षात घ्या, सांगतो सगळ्यांनाच आपण, बरोबर आहे की नाही। फॉलो करणारे किती असतात, 2-4च। मी 80-20चा पॅटर्न सांगितला होता ना, जगामध्ये 80% लोक असे आहेत ज्यांच्याकडे 5% वेल्थ आहे
आणि उरलेल्या उलटं झालं 20% लोक असे ज्यांच्याकडं 95% वेल्थ आहे, कळालं ना, आणि 20% जे आहे ते 5%मध्येच मगजमारी द्यायची. याचे रीज़न ये है, नेचर का ही रूल है वो, और वो हमारे क्लास में किधर भी जाओ सब तरफ ॲप्लिकेबल आहे. सगळ्यांना कॉमन टास्क देतो ना मी, का लेक्चर झाल्यानंतर इंडिव्हिज्युअली कानात जाऊन सांगतो बेटा अशा व्हॉइस नोट्स पाठवायचे असतं. बरं सांगतो कसं कोणाला, जे काही आहे ते आपल्या क्लासमध्ये असतं, बरोबर आहे की नाही. बट फॉलो करणारे किती आहेत, खुशी 15 दिवसात एखाद्या वेळेस, बरोबर आहे की नाही. फॉर्ममध्ये आली तर प्रणिता एका दिवसात लगे 8 दिवसाचं बॅकअप, तन्विषा कधीतरी, खरंच मनापासून वाईट वाटलं नाही, आपण करायला पाहिजे थोडंफार तरी, ठीक आहे. तर देवेश पण असंच, हवा डोक्यात आलं तर लगेच सुरू, 4 दिवस एकदम सिन्सिअरली, नंतर काही घेणं देणं नाही. हे ॲटलिस्ट करता तरी कधीमध्ये. आणि बाकीचे जे आहेत ते व्हॉइस नोट्स काय असतात हे नेमकं, इथपासून त्यांची सुरुवात आहे. याचे रिझल्ट पण आपण रोज बघतो, रोज सकाळी बघतो, दुपारी बघतो, बरोबर आहे ना, टेस्टच्या मार्क्समध्ये. हे फॉलो करेंगे तो आउटपुट आएगा, नहीं करेंगे तो कुछ नहीं होगा. मी रोज तुम्हाला तेच याच्यासाठी सांगतोय. अजून तुमच्याकडे वेळ आहे, स्वतःला 100%. भंगार असतं, भंगार स्क्रॅप, भंगारवाले येतात, काय किलो घेऊन जातात, 2 रुपये 4 रुपये 6 रुपये आहे ना, चांगलं भारी वस्तू असेल तर 8 रुपये पर kg घेऊन जातात. काय करतात या भंगारचं, विकतात है ना, घर थोड़ी बांधता त्याचं. स्क्रैप मर्चेंट उसको मतलब परचेस कर लेता है. वो परचेस करके किसको देता है, मेटल की इंडस्ट्री होती है, फाउंड्री बोला जाता है. फाउंड्री में क्या होता है, मेटल को मोल्ड करके मोल्ड किया जाता है ना. हे सगळं भंगार स्क्रॅप जमा करून ते इंडस्ट्रीमध्ये घेऊन जातात. इंडस्ट्रीमध्ये फर्नेस असते, फर्नेस कळते का, भट्टी, वीट भट्टी नहीं, कळालं ना. उस फर्नेस में क्या किया जाता है, एट वेरी हाई टेम्परेचर जितना सारा स्क्रैप जमा करके लाया था उसको डाल दिया जाता है. तो टेम्परेचर बढ़ने से क्या होगा, ये सॉलिड स्टेट के स्क्रैप का लिक्विड स्टेट में कन्वर्जन होगा, मतलब ये सारे मेल्ट हो जाएंगे, मोल्टन स्टेट में आ जाएंगे. आणि मग काय केलेलं असतं, मोल्ड असतात, मोल्ड म्हणजे साचे, कळतं का. फॉर एग्जाम्पल कोई एक पर्टिकुलर डिज़ाइन हमें चाहिए मेटल का, तो उसका मोल्ड बना के रखते हैं और ये मोल्टन मेटल्स फिर उस मोल्ड में पोर करते हैं, मतलब टाकून देतात त्याच्यामध्ये. उससे क्या होता है, जस्ट एक एग्जाम्पल, 2 व्हीलर है ना आपकी, उसका इंजिन होता है, इंजिन वो मोल्डिंग प्रोसेस से बनता है. इंजिन कळतं ना कुठं असतं ते, ठीक है. तो ये इंजिन जो है उसके रेट 25 to 30,000 पर kg बनते. जेव्हा त्यांना इंजिन परचेस करायचं असतं 2 व्हीलर मॅन्युफॅक्चर करणाऱ्यांना, त्यांची कॉस्टिंग आता अकॉर्डिंग टू कंपनी चेंज होता. इन जनरल मी सांगतोय 25,000 to 30,000 पर kg ते परचेस करतात. था कोण इनिशियली, भंगार था, स्क्रॅप था, जे 4 रुपये किलोनी विकत होतं. त्याची प्राइस किती बनली, कशी बनली, पहिले त्याला मेल्ट व्हावं लागलं, मेल्ट झाल्यानंतर त्याला मोल्ड व्हावं लागलं, कळालं ना. तुमचं आयुष्य तसंच आहे, स्क्रॅप आहे तुम्ही सध्या, भंगार आहे, भंगार है ना, भंगार आहे तुम्ही सगळे, ठीक आहे. नाही त्यांना पण ऐकायला गेलं पाहिजे ना, ते पण तुमच्यातलेच आहे ना, ते काय वेगळे थोडी आहे. पॅरेंट्स ऐकत असतील तर अजून चांगली गोष्ट आहे, ठीक आहे ना. तर हे आपल्याला काय करायचं आहे, भंगार म्हणून भंगारात राहायचं, भंगारासारखं कोपऱ्यात पडून राहायचं, की आपल्याला मोल्ड होऊन मेल्ट होऊन आपली पण प्राईस जी काही आहे किती % वाढते कळतं आहे का. 4 रुपयाचे 40,000 जर तुम्ही कन्सिडर केले तर किती होतं आहे, 1000% ग्रोथ, कळालं ना. पण हे सगळेच करू शकतात का, पॉसिबल आहे सगळ्यांना आहे. पण सगळ्यांनीच जर हे केलं, तुम्ही विचार करा, जर नीट अपेअर होणाऱ्या प्रत्येकाला जर 600+ मार्क्स मिळले तर, एवढे आपल्याकडे MBBSच्या सीटच नाही ना. का नसतील बरं सीट, रिक्वायरमेंट नाही म्हणून का, रिक्वायरमेंट खूप आहे. इन जनरल असं काहीतरी एक्झॅक्ट नाही, बायोमध्ये असेल कदाचित, नाही तर लगेच कोणतरी गुगल सर्च करून ते रेकॉर्ड बघायचं है ना. काहीतरी रिक्वायरमेंट असते 50,000 40,000 पॉप्युलेशनच्या पाठीमागं एक MBBS डॉक्टर पाहिजे. इन जनरल हेल्दी कंट्री बनण्यासाठी इंडियामध्ये 10 लाख लोकांच्या मागं काहीतरी एक MBBS डॉक्टर आहे, म्हणजे एवढी ह्यूज रिक्वायरमेंट आहे आपल्याकडं. पण गव्हर्नमेंटला माहिती यांची पात्रताच नाही आहे. पात्रता चांगला शब्द वापरला मी, सरळ कळालं ना. दुसरा शब्द तुम्हाला माहिती, तो आपण वापरत असतो कधीतरी. हे नाही आहे म्हणून होतच नाही, येतं लक्षामध्ये. आणि जर झालेच सगळे, तर सगळे डॉक्टर झाल्यानंतर गाडी कोण पुसणार, बरोबर आहे की नाही. गाडी ड्रायव्हर कोण बनणार, फळं कोण विकणार, वडापावचे गाडे आहे ना, क्लासवाल्यांना नाश्ता करायला, बरोबर आहे नाही. मेस कोण चालवणार. ही सिस्टीम पूर्ण वर्ल्डमध्ये मेंटेन राहिली पाहिजे. याच्यामुळे हा 80-20चा पॅटर्न असतो. बट याच्या काही हार्ड अँड फास्ट रूल नाही. जसं आपण ऐकतो जुन्या काळात असं काहीतरी होतं, यांनी हे करतात, त्यांनी तेच करायचं, त्यांनी ते करायचं नाही. आपल्याला नाही माहिती, आपल्याला काही घेणं देणं पण त्यासोबत.
वी आर नॉट टॉकिंग अबाउट एनी कास्टिझम ऑर रिलिजियस इश्यू. इन जनरल आपण एक ऐकलेलं तो पार्ट आपण बघत होतो. बट आता तर एक सिच्युएशन आहे का तशी, पूर्ण वर्ल्ड मोकळं आहे ना आपल्याला, स्काय इज द लिमिट आहे, तुम्हाला किती उडायचं तुमच्यावर डिपेंड आहे. बट आपला प्रॉब्लेमच मेन इथं होतो. नोटबुक समोर आहे, मागच्याच पेज खाली मोबाईल आहे, संपलेली तिथं तुमचं. आता हे आम्हाला लक्षात येतं, बट काय टॉर्चर करणार रोज रोज, तुम्हाला त्या गोष्टी कळत नाही, किती सांगणार आहे ना. सांगायचं म्हणजे आता लेक्चरमधला एवढा प्रिशियस टाईम आपला तो चालला आहे, पण तुमच्या इम्प्रूव्हमेंट तशा नाहीत, म्हणून हे परत परत रोज तेच डोक्यात आणि ते बोलावं लागतं. खरंच आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन चुकावं एवढी आपली हे आहे का बरं? बरोबर आहे का नाही? आहे का तशी सिच्युएशन? नाहीच नाही, या गोष्टी डोक्यातच नाही आहे. हे जाऊन कुठे थांबणार आहे? हे आज नाही केलं तर रोटेशनल मोशन सुरू आहे. ज्या मेथडनी एकदम सिंपल एका लेक्चरमध्ये एकच पॉईंट, काल जसं आपण 2-3 गोष्टी शिकलो, लेफ्ट मोस्ट मास, वाय ॲक्सिस, ते लिहून पण घेतलं है ना. जहाँ पे दोनों ॲक्सिस इंटरसेक्ट कर रहे, हे मला वाटतं 5वी-6वी मध्ये असेल हे ॲक्सिसच्या अबाउट इन्फॉर्मेशन. एक्स ॲक्सिस पे तरी काही जण असे बघत होते, काय चाललं आहे एक्स ॲक्सिसवर, तर वाय कॉर्डिनेट 0 कसा. इट्स ओके, मी कमिटमेंट केली तुम्हाला, तुमची जी लेवल असेल तिथून मी लिफ्ट करणार, पण रोज कसं लिफ्ट करणार? बरोबर आहे की नाही? आपण एप्रिल मे पासून डेसिमल शिफ्टिंगच्या ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन स्टडी करतोय. आपण 2 महिने सुरुवातीला त्यालाच वेळ दिली होती, आताही मध्ये 10-15 दिवस तेच केलं, आणि अजून तुम्ही जर तिथंच असले तर मला पुढे जावंच लागणार आहे. कळालं ना? त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या ह्या सगळ्या गोष्टी. आपल्याला लवकरात लवकर स्क्रॅपमधून एकदम मोल्ड व्हायचं आहे, पण मोल्ड कुठं होणार आपण हे पण डिपेंड करतं ना. आता त्याचे एक्झाम्पल्स द्यायला मला लिमिटेशन्स आहेत, त्यामुळे जास्त नाही बोलत. तुम्ही मॅच्युअर आहेत तेवढं समजावून घ्या त्या गोष्टी. ही वेळ आहे, मी सांगतो ना, असं रोज आपलं स्वतःचं रेकॉर्ड बनलं पाहिजे. असं झोपताना सॅटिस्फॅक्शन, समाधानीच झोपाली पाहिजे. काल काय अभ्यास केला मी, विषयच नाही, 1 नंबर, असं सॅटिस्फॅक्शन वाटलं पाहिजे. वाटतं कधीतरी असं टेस्टमध्ये जर खरंच अनएक्सपेक्टेड मार्क्स आले, चांगलेच मार्क्स आले है ना, 160, 170, 175, तो दिवस आपला वेगळाच असतो. सकाळचं मॉर्निंगचं लेक्चर झाल्यानंतर जेव्हा तुम्ही स्कोअर बघता 175, त्या दिवशी विशेष नसतो आपल्याला, आपली एनर्जी लेवलच खूप हाय असते. मग वर्कशीट तर सांगतात, इथून 2 बुक घेऊन ते पण सॉल्व्ह होतात. बरोबर आहे का देवेश? आणि मार्क्स तेच जर 120, 123 असे जर आले तर मग काय होतं, परत दिवसभर तोच विचार डोक्यात फिरत असतो. की स्वतःची सायकोलॉजी आयडेंटिफाय करा. आपल्याला रोज एकदम एनर्जेटिक राहायचं, एकदम हॅपी राहायचं आहे का रोज तेच चक्कर घेऊन जगायचं आहे? नाही, उद्या. बरोबर आहे की नाही? उद्या म्हणता म्हणता झोपतानाही तसंच, उठल्यानंतरही तसंच, उद्या पेपरमध्ये आला रिझल्ट तसाच, पूर्ण दिवस करा. तर ह्या गोष्टी थोड्याशा ओळखा, स्वतःला हेच दिवस आहे कन्वर्ट करायची. कारण जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की उद्याचा दिवस आजच्यापेक्षा नक्कीच अवघड असणार आहे, टेस्टमध्ये पण, लेक्चरच्या कंटेंटमध्ये पण, आणि आयुष्यात जगण्यासाठी पण. त्यामुळे आज ट्रेन होताना अशा पद्धतीने ट्रेन व्हा की उद्या आपल्याला त्या डिफिकल्टीला फेस करता आलं पाहिजे. रोज टेस्ट त्याच्यावरच होते ना, जे आज आपण डिस्कस केलं, जे आतापर्यंत डिस्कस केलं त्यावरच आपण टेस्ट कंडक्ट करतो रोज. तरी रोज त्या टेस्टमध्ये मार्क्स पडत नाही, म्हणजे आपला 100% डिव्होशनच नाही तिथं. काय असं भयानक असतं बरं टेस्टमध्ये? तेच आहे सगळं जे क्लासमध्ये डिस्कस होतं त्याच्याच रिलेटेड आहे. फक्त काय आहे, 100% यूटिलाइजेशन करेंगे तो क्या है, मॉड्यूल में क्वेश्चंस लिमिटेड है, क्लास में भी हम लिमिटेड डिस्कस करते हैं. तो आपका ये काम है ना, डिफरेंट बुक्स होंगे, कहाँ पे होंगे, क्वेश्चन के टाइप्स क्या होते हैं, है ना, मॉड्यूलचे सगळे अटेंड करून झाले पाहिजे, कन्सेप्ट ॲप्लिकेशन पण, मागचे अनसॉल्ड पण, ते सगळं व्यवस्थित जर प्रिपेअर केलं, टेस्टमध्ये मार्क्स पडणारच आहेत तुम्हाला, कोणी सांगू शकत. त्या बाहेरचं जर काही काढूच शकत नाही क्वेश्चन, मी ठरवलं जरी तरी मी बनवू शकत नाही क्वेश्चन कन्सेप्टच्या बाहेरचा. त्यावर थोडंसं वर्क करा. हे या पद्धतीनं केलं तरच होतं, नाही तर मी रोज सांगतो यू आर डिलिंग विथ फिजिक्स. सोपा आहे हे मी कधीच म्हटलो नाही, बट प्रिपेअर करणं इम्पॉसिबल आहे अशातलाही प्रकार नाही. जर प्रॉपर वेनी प्रिपेअर केलं तर आहेत ना, तुमच्याच क्लासमध्ये एक्झाम्पल्स आहे. मॉर्निंगला आपण बघतोय रिपीटरला जो पेपर आहे तोच पेपर तुम्ही देताय, आणि त्या पेपरमध्ये तुमचा स्कोअर 160, 145, 136 येतोय. मतलब तुम्ही त्यांच्यापेक्षा खूप अहेड आहे आजच्या डेटला या टॉपिकसाठी. बरोबर आहे की नाही? हे तुमच्या सोबतचेच आहे, तुमच्यासोबत रोज लेक्चर करणारेच आहे. ते त्यांना मी रात्री आन्सर की पाठवून देतो, पाठ करून ये आन्सर की म्हणून, कारण पेपरच्या वेळेस तर मी नसतो. बरोबर नाही? सांगायला कानात येऊन एचं बी, बीचं सी, नाही सेकंडचं ए, थर्डचं बी, असं काही सांगायला. हे त्यांचे एफर्ट्स आहेत. बरोबर आहे की नाही? आणि मुद्दाहून मी तो पेपर देतोय. मलाही जज होतं ना, तुम्ही पुढे जाऊन काय दिवे लावणार आहेत म्हणून, किती करणार आहेत म्हणून. तर आता कंडिशन लक्षात घ्या, ते आफ्टर 2 इयर्स रिपीट करताना पण त्यांची जी सिच्युएशन आहे त्या कंडिशनमध्ये तुम्हाला आणि त्यांचा पेपर सेम आहे, तरी पण फर्स्ट हायेस्ट मार्क जे ते तुमच्या बॅचमध्ये जास्त आहेत रिपीटर्सपेक्षा. कळालं ना? म्हणजे तुमच्या क्लासमध्ये असे काही एक्झाम्पल्स आहेत एवढ्या बेस्ट लेवलला प्रिपेअर करणार आहे. मग आपण का नाही करू शकत? का नहीं करू शकत? ये शोधा, त्यावर ओवरकम करा. ले चला था, ठीक है. तो फिर से एक बार रोटेशनल मोशन समझ में आ गया सबको? क्या होता है रोटेशनल मोशन में?
किती चिल्लर टॉपिक आहे, सोपा टॉपिक असं लाईनमध्ये सगळं रस्त्याने लाईनमध्ये सगळ्याला आपल्याला आठवायला पाहिजे. पहिले क्या है, रोटेशनल काइनेटिक एनर्जी क्या होती है, हाफ आई ओमेगा स्क्वायर. 5 मिनट टॉपिक संपला पाहिजे. उसके बाद में मूवमेंट ऑफ इनर्शिया क्या होता है, समेशन ऑफ आई इक्वल्स टू 1 to n एम आई आर आई का स्क्वायर, एसआई यूनिट केजी मीटर स्क्वायर, डायमेंशन L2 m1. मूवमेंट ऑफ इनर्शिया कैलकुलेट करने के लिए अगर सिस्टम ऑफ पार्टिकल है तो सेम फॉर्मूला, कंटिन्यूस मास डिस्ट्रीब्यूशन है तो रेडियस ऑफ गायरेशन. क्या है रेडियस ऑफ गायरेशन, k इक्वल टू रूट ऑफ आई बाई एम, परपेंडिकुलर डिस्टेंस ऑफ द पॉइंट एट विच होल मास ऑफ द बॉडी सपोज टू बी कॉन्संट्रेटेड फ्रॉम एक्स ऑफ रोटेशन डिवाइडेड बाय k गिवन बाय k इक्वल टू रूट ऑफ आई बाई एम, एसआई यूनिट इज मीटर, रिंग्स k, डिस्क r बाय रूट 2, देन हॉलो स्पेयर का रूट 2 by 3r, सॉलिड स्पेयर का रूट 2 by 5r, रॉड के लिए l by रूट 12. संपलो. मूवमेंट ऑफ इनर्शिया रिंग के लिए mr स्क्वायर, डिस्क के लिए mr स्क्वायर बाय 2, हॉलो स्पेयर के लिए 2 by 3 mr स्क्वायर, सॉलिड स्पेयर के लिए 2 by 5 mr स्क्वायर, रॉड के लिए ml स्क्वायर बाय 12. संपलो. सिलेंडर असेल तर रिंगची केस हॉलो सिलेंडर, सॉलिड सिलेंडर येतो डिस्क की केस सिमिलर. ठीक है, याचं संपलं. देन आता है टॉर्क, टाउ इज इक्वल्स टू अल्फा, अल्फा आ गया मतलब ओमेगा इक्वल्स टू ओमेगा नॉट प्लस अल्फा टी, ओमेगा स्क्वायर इक्वल्स टू ओमेगा नॉट स्क्वायर प्लस टू अल्फा थीटा, देन थीटा इक्वल्स टू ओमेगा नॉट टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वायर. उसके बाद में रोलिंग मोशन जिसमें ट्रांसलेशनल एंड रोटेशनल सेम होती है, मतलब साइमल्टेनियसली बॉडी परफॉर्म करती है. टोटल एनर्जी हाफ एम स्क्वायर इन ब्रैकेट 1 प्लस के स्क्वायर बाय आर स्क्वायर, वेलोसिटी रूट 2 gh अपॉन 1 प्लस के स्क्वायर बाय आर स्क्वायर, देन एक्सेलरेशन इज g sin थीटा अपॉन 1 प्लस के स्क्वायर बाय आर स्क्वायर, देन 1 प्लस के स्क्वायर बाय आर स्क्वायर हर बार रिक्वायर्ड होता है, इसलिए रिंग के लिए 2, डिस्क के लिए 3/2, हॉलो स्पेयर के लिए 5/3, सॉलिड स्पेयर के लिए 7/5. सिंपल. इधर मतलब यही बॉडी के लिए फिर एनर्जी का रेशो, इसका रेशो, उसका रेशो, वो क्वेश्चंस आएंगे. एंड एट द एंड एंगुलर मोमेंटम L इक्वल्स टू आई ओमेगा, काइनेटिक एनर्जी का एंगुलर मोमेंटम का रिलेशन L इक्वल टू रूट ऑफ 2i E इक्वल्स टू L स्क्वेअर अपॉन 2i, एंड कंजर्वेशन ऑफ एंगुलर मोमेंटम I1 ओमेगा 1 इक्वल्स टू I2 ओमेगा 2. 5 मिनट म्हटलो मी, पण मला पावणे 2 मिनिट लागले फक्त. व्हॉट्सअप पे 2x होता है, ये 5x था. हे का पॉसिबल आहे, मिले भारी मिले हुशार, हे मला दाखवायचं आहे का, हे नाही आहे, हे सगळं मला दिसतंय समोर. ये टॉपिक मी, ये सिक्वेन्स आहे, ही कन्सेप्ट, याचा हा फॉर्म्युला, हे तुम्हाला आलं पाहिजे बेटा. ते तुमच्यामध्ये इम्प्लिमेंट करणं हे आमचं काम आहे. आम्हाला काय येतं त्याने फरक पडत नाही. आम्ही आमच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या रिक्वायर्ड एक्झामसाठी, त्या तुमच्यात कशा इम्प्लिमेंट करतो त्यावर सगळ्या गोष्टी डिपेंडंट आहे. हे करा ना, स्वतःला चॅलेंज द्या ना. आपण सुपिरियर झालोच पाहिजे. लाईफमध्ये अपॉर्च्युनिटी परत परत भेटणार नाही. मी तुम्हाला सांगतो नेहमी, हे 2 वर्ष तुमच्या आयुष्यामधली खूप भयानक जडणघडण करणार आहे. घडण किंवा जडण, कळलं ना, 2 भयानक वर्ड आहे, नंतर बोलू त्याच्याबद्दल. लास्ट लेक्चर हमने शुरू किया था डिस्कशन अबाउट सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास विचारला 2 पार्टमध्ये, टॉपिकमध्ये प्रत्येक कन्सेप्ट येणार आहे. एक पार्टिकल की सिस्टम होगी, एक होमोजीनियस बॉडी होगी. पार्टिकल की सिस्टम दिख गई, मतलब 2-4 पार्टिकल इकडे तिकडे ठेवले, अशी कंडिशन आली, किंवा आगे जाके क्या होगा, बॉडी होगी होमोजीनियस बॉडी, और 2-4 बॉडी उनका कॉम्बिनेशन होगा, मतलब कंपाउंड बॉडीज होगी. तो उसमें भी हमें सेम रूल अप्लाई करना है. लेफ्ट मोस्ट मास y एक्सिस, बॉटम मोस्ट मास पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ओरिजिन. देन ओरिजिन पे अगर बॉडी है तो दोनों कोऑर्डिनेट 0, एक्स एक्सिस के ऊपर बॉडी है तो y कोऑर्डिनेट 0, y एक्सिस के ऊपर बॉडी है तो, एंड दोनों एक्सिस के ऊपर नहीं है तो परपेंडिकुलर ड्रॉ करेंगे. जहाँ पे इंटरसेक्ट करेंगे वो बनेगा कोऑर्डिनेट. करा लो. सो राइट डाउन नेक्स्ट क्वेश्चन. लोकेट द सेंटर ऑफ मास. लोकेट द सेंटर ऑफ मास of the system of masses as shown in the given diagram. Locate the system of masses, locate the center of mass of the system as shown in the given diagram. अभ्यासाच्या फिजिक्सच्या सगळ्या गोष्टी आपल्याला झपाटलं पाहिजे. झपाटणे कळतं ना, भूतानी झपाटलेले असतात लोक, फिजिक्सनी झपाटलेलं असलं पाहिजे. काही येडेगावाळे मोबाईलनी झपाटलेले असतात. कोणी पर्सनली घेऊ नका. प्रथमेश सर ट्रायंगल इक्विलॅटरल है. हाँ वेरी गुड शिवम, एक्सेलेंट. शिवमचा आंसर पण आलं. फिर से बोल बेटा. सर ट्रायंगल इक्विलॅटरल आहे का. हो इक्विलॅटरल ट्रायंगल. यस. काय ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल है. करो फाइट. कितनी सिंपल है बघा. ऐसे एकदम सेकंड थर्ड स्टैंडर्ड के बच्चे, उनको भी अगर बोला तो वो भी जल्दी सीख जाएंगे. लेफ्ट मोस्ट मास स्ट्रेट लाइन हो गया y एक्सिस, बॉटम मोस्ट मास स्ट्रेट लाइन हो गया x एक्सिस, जहाँ पे इंटरसेक्ट कर रहे हैं आ गया ओरिजिन. अब यहाँ पे चाहिए x एंड y कोऑर्डिनेट 10 10 एंड 10, ऐसे 3 मासेस है.
या अगर ओरिजिन पे तो दोनों कोऑर्डिनेट 0, या अगर एक्स एक्सिस पे वाई कोऑर्डिनेट 0, एक्स कोऑर्डिनेट 2 मीटर. प्रश्न राहिला फक्त या 10 kgचा. क्या करना होगा, परपेंडिकुलर ड्रॉ करेंगे, यहाँ पे इंटरसेक्ट करेगा, ये मिड पॉइंट को कट करता है मतलब 1 मीटर. आणि हे डिस्टन्स म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल की मीडियन आहे जो होती √3/2 टाइम्स ऑफ साइड लेंथ. आता हे 2-4 वेळा झालं. मतलब y कोऑर्डिनेट आ गया √3, x कोऑर्डिनेट आ गया 1, x एंड y कोऑर्डिनेट आ गए. फॉर्मूला एक ही है, क्या होता है, x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इज m1x1 प्लस. सर 1,1/√3. करेक्ट है बेटा, बस एक मिनट में चेक कर लेते. ओके सर. डिवाइड बाय m1 प्लस m2. इक्विलैटरल है श्रवण, मैंने बोला ना आइसोस्केल नहीं है, इक्विलैटरल है. ये भी 10, ये भी सॉरी ये भी 2, ये भी 2, ये भी 2. हाँ चलो, तो यहाँ पे m1x1 0, 10 इंटू 2 20 प्लस 10 30. मास इसके एडिशन m3x3 कितनी 30 का, मैं ये कितना आ गया 1 मीटर. देन y कोऑर्डिनेट 0.57. कैसे देखो 10 0 0 10 0 0 10 इंटू √3 मतलब 1.7 है. 1.7 इंटू 10 17/30. जर ये 15/30 असलं असतं 0.5 आलं असतं, बट 17 आहे मतलब 0.5 से थोड़ा सा बड़ा नंबर आएगा 0.57. चेक करो श्रवण, शिवम, तेजस 1 एंड 0.57. शिवम सेम एक आंसर. सर मी √3 ची व्हॅल्यू पुट नाही केली. √3 ची व्हॅल्यू पुट नाही केली सर. ठीक आहे चालेल. इन टर्म्स ऑफ √3 असेल तरी पण काही प्रॉब्लेम नाही. वो ऑप्शन के ऊपर डिपेंड करता है. करो आप. ये 2 मीटर है, ये 4 मीटर है. 2 2 2 2 क्या है फिर ये नहीं, ये तो मासेस हो गए. रेक्टेंगल. कौन सी बनेगी, रेक्टेंगल. रेक्टेंगल तरी चालेल. ठीक है, डायरेक्ट रूल अप्लाई करेंगे तो भी फर्क नहीं पड़ेगा. ओके तेजस, करेक्ट है. फिर बाकी दो तो दूसरा आ गया था ना फिर. ओके श्रवण करेक्ट है, गो फॉर वाई. जैसे जैसे प्रैक्टिस हो जाती है, समझ में आने लगता है, वैसे स्पीड ऑटोमेटिक बढ़ते है. ठीक है ना. परत तेच, लेफ्ट मोस्ट मास स्ट्रेट लाइन y एक्सिस, बॉटम मोस्ट मास स्ट्रेट लाइन x एक्सिस. अब यहाँ पे क्या होगा, ये ओरिजिन पे है, देखो 2 2 2 2 x एंड y, ये ओरिजिन पे है 0,0, ये x एक्सिस पे है 0, और ये डिस्टेंस कितना होगा, जितना इधर है उतना ही होगा, मतलब ये 4 हो गया. देन ये 2 kg के लिए परपेंडिकुलर ड्रॉ किया, यहाँ पे कट कर रहा है जिसका डिस्टेंस अगेन 4 है, एंड ऊपर का डिस्टेंस ये 2 मीटर है, यहाँ पे परपेंडिकुलर कट करेगा 4,2. आता हा 2 अगर y एक्सिस पे तो इसका x कोऑर्डिनेट 0 और ये बनेगा 2. फॉर्मूला तोच, x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास, और ये क्या बनेगा फिर 0 8 8 8 प्लस 8 16/8 मतलब 2. देन y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास 2 0 0 0 2 2 4 2 2 4 मतलब 8/8, दैट विल बी 1 2,1. कहाँ पे होगा 2,1, आता या क्वेश्चन मध्ये गरज नव्हती कुठं असेल म्हणून, बट कोऑर्डिनेट्स निकालने थे. आगे जब अपन कंटिन्यूस डिस्ट्रीब्यूशन वाली बॉडीज पढ़ेंगे तो उसमें ये रिक्वायर्ड होगा. सर थर्ड 2 kg चं कसं आहे सर. येस, तर थर्ड पॉइंट आहे 2 kg चा, त्याचा एक्स डिस्टन्स 4 2 येईल ना सर. थर्ड मास जो है उसका एक्स कोऑर्डिनेट 4 आएगा ना बेटा. येस सर. हे बघ, थर्ड म्हणजे हेच म्हणायचं तुला. हो. तो परपेंडिकुलर ड्रॉ किया, यहाँ पे कट कर रहा है हाँ सर. एक्स एक्सिस को, तो ये डिस्टेंस मतलब ये डिस्टेंस है, तो ये 4 है तो ये भी 4 है. हाँ यस सर. ओके ओके सर. चलो.
राइट डाउन, स्टार मार्क करके कुछ पॉइंट्स लिखने हैं, राइट डाउन. सेंटर ऑफ मास may be located inside or outside the body. हे लिहित असताना व्यवस्थित विचार करून लिहा, नाहीतर कट करून परत लिहावं लागेल. सेंटर ऑफ मास मे बी लोकेटेड इनसाइड और आउटसाइड द बॉडी. करेक्ट आहे का? बॉडी के आउटसाइड होता है कभी सेंटर ऑफ मास? मग कसं काय लिहिता? चलो करो कट. लिहिलंच नाही? कोणीच नाही? तेजस, श्रवण, शिवम, करेक्ट आहे की ये? सेंटर ऑफ मास may be located outside or inside the body. करेक्ट है. तेजस, करेक्ट है सर. किती लोकांना वाटतं करेक्ट आहे? श्रवण को लगता है करेक्ट आहे. ओके, इनसाइड होगा. असं असतं का सेंटर ऑफ मास बॉडीच्या बाहेर असू शकतो का? कन्फर्म असू शकतो. इथंच गेला ना बॉडीच्या बाहेर. मास इधर था, सेंटर ऑफ मास यहाँ पे आ गया. रिंग है, रिंग आगे पढ़ने वाले हम. रिंग का सेंटर ऑफ मास कहाँ पे होता है? सेंटर पे. सेंटर पे होता है. तो ये सेंटर जो है ये रिंगच्या मध्ये का रिंगच्या बाहेर आहे? रिंग फक्त एज असते ना बेटा, बाहेर कळतं ना? नहीं, ठीक है. तो ये आउटसाइड द बॉडी हो गया. लेकिन अगर सेम डिस्क होती तो बॉडी के इनसाइड, या फिर ये अगर हॉलो स्फीयर होता तो, सॉलिड स्फीयर होता तो इनसाइड, कशाचं आउटसाइड? सॉलिड अँड हॉलो स्फीयरच्या सेंटर त्यांच्या मध्येच असतो ना, का बाहेर असतो? अरे बाळा, स्फीयर है स्फीयर, हॉलो स्फीयर या फिर सॉलिड स्फीयर, उसका सेंटर ऑफ मास अंदर होता है या बाहर होता है हे माहित नहीं आपल्याला, बट उसका सेंटर कहाँ पे होता है? अंदर ही होता है ना. तो सेंटर पे ही सेंटर ऑफ मास है. किसका? रिंग का, डिस्क का, हॉलो स्फीयर का, सॉलिड स्फीयर का. कळलं? म्हणजे पहिला लिहिलेला पॉईंट करेक्ट आहे. ज्यांनी लिहिलेला नसेल लिहून टाका. सेंटर ऑफ मास may be located at inside or outside the body. Second point, at center of mass actual mass may or may not present. Actual mass may or may not present. आता हे करेक्ट है का? सेंटर ऑफ मास पे मास हो भी सकता है, नहीं भी हो सकता. जैसे डिस्क में है, रिंग में है, रिंग में था क्या? नहीं था. ठीक है. नेक्स्ट, सेंटर ऑफ मास इज इंडिपेंडेंट ऑफ कोऑर्डिनेट सिस्टम, कोऑर्डिनेट एक्सेस सिस्टम. म्हणजे कळालं काय लिहिलं ते? आता हे करेक्ट आहे का रॉंग आहे बघा एकदा. कोऑर्डिनेट सिस्टम, कोऑर्डिनेट एक्सेस सिस्टम, सेंटर ऑफ मास इज इंडिपेंडेंट ऑफ कोऑर्डिनेट एक्सेस सिस्टम. ये करेक्ट है क्या रॉन्ग है? करेक्ट है. कैसे? यहाँ पे तो लगते हैं हमें, बट कंडीशन क्या है कि ये कोऑर्डिनेट एक्सिस अगर मैंने चेंज कर दिए, मतलब मैंने अभी ओरिजिन यहाँ पे लिया था, बाद में अगर मैंने ओरिजिन यहाँ पे लिया तो सेंटर ऑफ मास यहाँ से दूसरी जगह पे शिफ्ट होगा या वहीं पे रहेगा? कसा शिफ्ट होईल? तिथंच राहील ना बाळा. सेंटर ऑफ मास जब तक बॉडी का मास डिस्ट्रीब्यूशन नहीं बदलेगा नहीं बदलेगा. कळालं ना? मतलब ये एक्स एक्सिस एंड वाई एक्सिस की सिस्टम है, इसके ऊपर सेंटर ऑफ मास डिपेंड नहीं है. उसके रिलेटेड हम लोकेट तो करते हैं, लेकिन इसकी पोजीशन चेंज कर दी मतलब सेंटर ऑफ मास नहीं बदलेगा, चेंज नहीं होगा. ठीक है. नेक्स्ट, सेंटर ऑफ मास डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ द बॉडी. That is mass distribution of the body. Center of mass depends upon nature of the body, that is mass distribution of the body. And it is always located near to heavier part. मतलब it is always located near to heavier part. heavier, heavy, जड, जास्त वजन असलेला, जास्त मास असलेला.
अब इसके लिए देखो सेम क्वेश्चन आप रिपीट करेंगे. आता बघा ये मास कहाँ पे है, इस पॉइंट पे. सेम सिस्टम में मैंने ये 2 kg को 6 kg बोल दिया. नाउ लोकेट द सेंटर ऑफ मास. चला क्वेश्चन सोडवायचा आहे, परत क्वेश्चन सोडवायचा हा. ये एक्स एंड वाई कोऑर्डिनेट सेम रहेंगे, बस थर्ड मास जो 2 हुआ करता था अब 6 बन जाएगा. यानी क्या होगा यहाँ पे एक्स एंड वाई कोऑर्डिनेट बदल जाएंगे, क्या सेम रहेंगे. क्या होगा 4 इंटू 2 8, 6 इंटू 4 24 प्लस 8 32. अब मासेस की एडिशन कितना होगा 12. एंड वाई कोऑर्डिनेट के लिए 6 इंटू 2 12, 2 इंटू 2 4, मतलब 16/12. करो कैलकुलेट एक्स एंड वाई कोऑर्डिनेट. टू पॉइंट सिक्स सिक्स 2.6 एंड वाई कोऑर्डिनेट 1.3. आता बघा ये यहाँ पे 2 था, अब 2.6 हो गया, मतलब ये इधर शिफ्ट हो रहा है एक्स एक्सिस के रिस्पेक्ट में. y कितना था पहले 1 था यहाँ पे, मतलब ये अभी इधर शिफ्ट हो रहा है. सेंटर ऑफ मास है ना, x के अलॉन्ग इधर, y के अलॉन्ग इधर, यानी इनका रिजल्टेंट इधर जा रहा है. कळतं है ना, हेवियर पार्ट के पास शिफ्ट हो रहा है कौन, सेंटर ऑफ मास. ठीक है. अभी सेम कंडीशन में ये मास आपको बोला है 20 kg. नाउ लोकेट द सेंटर ऑफ मास. नाही ते कळालं आपल्याला, पण काढा कोऑर्डिनेट्स काढा. ये किधर आएगा, अब इधर आएगा, ये तर कळालं सगळ्यांना. क्या होगा बस ये 2 का 20 बनेगा. क्या होगा फिर 0 0. कुछ फरक पडने वाला है क्या, पडने वाला है. करो तो कंप्लीट एग्जाम्पल. असं वाटत असतं फिजिक्समध्ये. देवेश म्हटला का तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती बेटा मला. चलो करो कॅल्क्युलेशन. इथं लॉजिक लावायचं नाही, अंदाज लावायचं नाही. फिजिक्समध्ये कॉमन सेन्स लावा. क्या एक्स कसका बदलला देवेश. हे बघा एक्स कोऑर्डिनेट न्यूमरेटर में 32 ही आएगा, वो नहीं बदलेगा, लेकिन डिनोमिनेटर में मासेस की एडिशन तो चेंज होगी. कितनी 30, कितना आएगा फिर 32/30. हाँ 1.06. on y coordinate छोड़ो ना, y coordinate 16/30. 0.7 नहीं इतरे 5.3 सर. 5 3. ओके. आता बघा जब 2 था तो यहाँ पे था 1.06 से, मतलब इधर शिफ्ट हो रहा है x. एंड y के लिए ये 1 था 0.5, मतलब ये इधर शिफ्ट हो गया. इनका रिजल्टेंट इधर आ रहा है, मतलब सेंटर ऑफ मास कहाँ पे जा रहा है, जिधर हेवियर पार्ट होगा उधर सेंटर ऑफ मास शिफ्ट होगा. ठीक है. चलो नेक्स्ट. आपको 2 पार्टिकल की सिस्टम दी है, सिर्फ 2 ही पार्टिकल है. एक का मास है m1, दूसरे का मास है m2, एंड बोला है दे आर सेपरेटेड बाय द डिस्टेंस ऑफ r. देन लोकेट द सेंटर ऑफ मास. ये लोकेट करता हो म्हणा. m1 m2 separated by r, then locate center of mass. L2r अपॉन क्या ये x कोऑर्डिनेट या y कोऑर्डिनेट, एंड y कोऑर्डिनेट q. तो लिखो फिर स्टार मार्क करके, फॉर 2 पार्टिकल सिस्टम
for two particle system, their center of mass always located along line joining the two masses. दो पार्टिकल की सिस्टम अगर दी है, दो बॉडीज की सिस्टम दी है, तो उनका सेंटर ऑफ मास उनको कनेक्ट करने वाली जो लाइन है उसके ऊपर ही होता है ऑलवेज. कड़ा लो, जैसे कि यहाँ पे रूल अप्लाई करेंगे, ये y एक्सिस होगा, ये x एक्सिस होगा, ये m1 है, ये m2 है, x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट चाहिए. m1 अगर ओरिजिन पे है तो 0 0, m2 कहाँ पे है, x एक्सिस पे, कितने डिस्टेंस पे, r पे, y कोऑर्डिनेट 0. तो अगर हमें इसका x कोऑर्डिनेट चाहिए तो क्या होगा, m1 ये 0 हो जाएगा, मतलब m2 इंटू आर डिवाइडेड बाय m1 प्लस m2. क्या ये x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास, y कोऑर्डिनेट नहीं कैलकुलेट करेंगे क्योंकि वो 0 ही आने वाला है. ठीक है. एंड अगर आपको बोला है कि ये जो डिस्टेंस है ये r1 है एंड ये जो डिस्टेंस है ये r2 है, ये पॉइंट जो है यहाँ पे इट रिप्रेजेंट सेंटर ऑफ मास, तो हम क्या कर सकते हैं, ये x को क्या लिख सकते हैं फ्रॉम द गिवन कंडीशन, m2 r1 by, ये x बनेगा r1 इज इक्वल्स टू ये m2 अपॉन m1 प्लस m2 एज इट इज है इनटू, अब ये r है, r को क्या लिख सकते हैं इनके टर्म में, r1 प्लस r2, मतलब क्वेश्चन में डेटा अब दिया जाएगा आगे जाके ऐसे, एक तो पूरा डिस्टेंस या फिर सेंटर ऑफ मास का डिस्टेंस, फिर अगर हमें एक दोनों में से मास अननोन दिया है उसको हम कैलकुलेट कर सकते हैं. ठीक है, चलो करो कैलकुलेट. इफ टू masses 20 kg and 60 kg, if two masses 20 kg and 60 kg separated by 10 centimeter, separated by 10 centimeter, separated by 10 centimeter, then locate their center of mass, then locate their center of mass. सोडवा काला आंसर, क्या बोला है, पहला मास 20, दूसरा मास 60, सेपरेटेड बाय द डिस्टेंस ऑफ 10 सेंटीमीटर. फॉर्मूला क्या था, एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास, मतलब वही मिलेगा हमें, दैट विल बी इक्वल्स टू m2. m2 मतलब कौन होगा, हे m1 m2 मध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं, हमारा m1 ओरिजिन पे था, मतलब जिससे डिस्टेंस मेजर कर रहे हैं वो अभी m1 रहेगा, तो ये m2 बनेगा, तो ये बनेगा 60 अपॉन 80 इंटू 10, सेंटीमीटर का मीटर में करना पड़ेगा कन्वर्जन, क्या गरज नहीं क्योंकि एक ही लेंथ है, आपको एक्स कोऑर्डिनेट भी डिस्टेंस के फॉर्म में वही मिलेगा. 6 बाय मतलब 60/8, 7.5 सेंटीमीटर, मतलब ये 60 kg के थोड़ा सा क्लोज है वो. अब 60 kg से डिस्टेंस कितना होगा, करो कैलकुलेट. अब सेम कंडीशन में अगर आपको दिया जाता है कि m1 इज इक्वल्स टू m2 है, स्टार मार्क करके आगे लिख लो, इफ m1 इज इक्वल्स टू m2 देन कितना होगा x, r/2, r/2. कैसे, देखो m2 एंड m1 सेम है, उनको अपन m बोल देते हैं, तो यहाँ पे न्यूमरेटर में आएगा m प्लस m, मतलब ये बनेगा 2m इंटू आर, mm कैंसल, यानी ये आ गया r/2. ठीक है, चलो नेक्स्ट. इफ टू masses each of 100 kg, if two masses each of 100 kg separated by a distance of 100 centimeter,
50 सेंटीमीटर सर. देन सेंटर ऑफ मास 50 सेंटीमीटर. 50 सेंटीमीटर. सोडवायची गरजच नाही आहे. इक्वल मास से मतलब मिड पॉइंट पे होगा. दोनों 100 100 है, मतलब 50 सेंटीमीटर पे क्या रहेगा उसका सेंटर ऑफ मास रहेगा. मतलब ऐसे बोला था ईच ऑफ 100, ये भी 100 है, ये भी 100 है, दोनों के बिटवीन का सेपरेशन 100 सेंटीमीटर था. तब की केस में इनका सेंटर ऑफ मास कितना है, कितना है मतलब कहाँ पे, मिड पॉइंट पे, मतलब 50 सेंटीमीटर. क्लियर. अब अगर आपको बोला जाता है कि ये 100 केजी के एग्जैक्ट ऊपर 100 सेंटीमीटर पे और एक 100 केजी रख दिया है, तो सेंटर ऑफ मास ऑफ द सिस्टम कैलकुलेट करो, लोकेट करो. And why? हम्म, 30 सेंटीमीटर. देखो फिर से स्ट्रेट लाइन वाई एक्सिस, ये स्ट्रेट लाइन एक्स एक्सिस, ठीक है. तो ये दोनों स्ट्रेट लाइन आ गए. मासेस कौन कौन है, 100 है, 100 है, 100 है. अगर ये 100 ओरिजिन पे है तो इसके दोनों कोऑर्डिनेट्स क्या रहेंगे, एक्स कोऑर्डिनेट एज वेल एज वाई कोऑर्डिनेट 0. अब ये 100 अगर एक्स एक्सिस के ऊपर है तो इसका वाई कोऑर्डिनेट 0. ये डिस्टेंस कितना रहेगा. देन ये 100 कहाँ पे है, ना एक्स एक्सिस पे ना वाई एक्सिस पे. इसका डिस्टेंस फाइंड करने के लिए परपेंडिकुलर ड्रॉ करना पड़ेगा. यहाँ पे कट कर रहा है मतलब इसका एक्स कोऑर्डिनेट फिर से 100, वाई कोऑर्डिनेट कितना होगा 100. ये डिस्टेंस एंड ये डिस्टेंस सेम रहेगा, सो इट विल बी 100. तो एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास कितना होगा 0. 100 इंटू 100 10,000, 100 इंटू 100 10,000 प्लस 10,000, वेरी गुड, 20,000 अपॉन 300. कैंसल कैंसल, 200 अपॉन 3. एंड वाई कोऑर्डिनेट को फिर से 0 0 कितना होगा 100 इंटू 100 10,000 डिवाइडेड बाय 300. कैंसल कैंसल, तो ये आ गया 100/3, ये आ गया 200/3. दिस विल बी द लोकेशन ऑफ सेंटर ऑफ मास. कळलं. यायला लागले आता की हेच करणार प्रत्येक वेळी आपण. नेक्स्ट, वेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. अब पोजीशन ऑफ सेंटर ऑफ मास तो हो गया. इसके बाद में रिक्वायर्ड है वेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. अब वेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास कैलकुलेट करते टाइम चेंज क्या होगा, पोजीशन के जगह वेलोसिटी. पोजीशन तो होगी. जो फॉर्मूला था उसमें सिर्फ x1 x2 x3 विल बी रिप्लेस्ड बाय v1 v2 v3. ठीक है. यानी अगर वेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास हमें कैलकुलेट करनी है तो उसके लिए एक्सप्रेशन बनेगा m1 v1 प्लस m2 v2 अप टू mn vn डिवाइडेड बाय सारे मासेस की एडिशन. ये हो गया एक्सप्रेशन फॉर वेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. जैसे कि आपको बोला है कि यहाँ पे 10 kg का मास है, जा रहा है विथ 20 मीटर पर सेकंड. 30 kg का मास है, ये भी मूव कर रहा है विथ 20 मीटर पर सेकंड. तो इनके सेंटर ऑफ मास की वेलोसिटी कितनी होगी. अरे करा पटपट, तेच आहे, नवीन काही नाही त्याच्यामध्ये. खुशी, एवढं घाबरण्यासारखं आहे त्यात. 20 मीटर पर सेकंड. कैसे फॉर्मूला देखो, m1 v1 200, m2 v2 600, 600 प्लस 200 800 अपॉन 30 प्लस 10 40, 800 अपॉन 40 20 मीटर पर सेकंड. करा आता. असे कॅल्क्युलेशन सांगायला लय बरं वाटतं, हे की नाही. एक्झाममध्ये पण असं व्हायला पाहिजे. 20 मीटर पर सेकंड करेक्ट है. लेकिन अगर बोला जा रहा है कि और एक मास है 40 kg का
जो ऑपोजिट डायरेक्शन में आ रहा है विथ 10 मीटर पर सेकंड, तर काय करायचं, करो फिर माइनस. सर उसका मास 10 है क्या? हाउ मच? मास 10 है उसका? नहीं, मास 40 kg है, स्पीड 10 है उसकी. हाँ हाँ ठीक है. क्या होगा, 200 प्लस 600 800 माइनस 400 400 डिवाइड बाय 40 प्लस 40 80. श्रवण 1/2 हो गया क्या 5 होगा? 10 कसं काय म्हटला होता? 5 मीटर पर सेकंड. कळलं? एवढं सोपं आहे. अगर आपको बोला कि यहाँ पे और एक मास है 2 kg का जो मूव हो रहा है विथ 4 मीटर पर सेकंड, आता काय घोळ होईल? 0.7 4.7. वेरी गुड. क्या होगा देखो फिर से 600 प्लस 200 ये 800 माइनस 400 माइनस 8 डिवाइडेड बाय 80. हाँ दोनों 82 सर. 82. 4.7 सर. 392 अपॉन 82 कितना आ रहा है डिवीजन? 4.7. 4.7. क्या होगा यूनिट? हे काय काढलं आपण, बट किसका आंसर ये सेंटर ऑफ मास की वेलोसिटी. ठीक है. नेक्स्ट, एक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास. अगर सेंटर ऑफ मास का एक्सेलरेशन बोला है तो उसके लिए भी रिप्लेसमेंट क्या होगी? अब v1 था, दैट विल बी रिप्लेस बाय a1, तो ये बनेगा m1 a1 प्लस m2 a2 डिवाइडेड बाय m1 प्लस m2. एक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास m1 a1 प्लस m2 a2 अपॉन m1 प्लस m2. ठीक है, इसको वेक्टर दिखाओ बस. आता परत सेम मासेस दिए जाएंगे आपको वेलोसिटी की जगह पे. अगर क्वेश्चन में एक्सेलरेशन दिया है जैसे कि 10 kg है और इट इज मूविंग विथ एक्सेलरेशन ऑफ 2 मीटर पर सेकंड स्क्वायर, दूसरा मास है 5 kg का, मूव कर रहा है विथ 4 मीटर पर सेकंड का स्क्वायर, देन locate or calculate the acceleration of center of mass. 0 सर. 0. 4 इंटू 5 20 इधर, ये 20 उधर, इधर उधर माइनस है ना, तो आ गया 20 मतलब 0. एक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास. नेक्स्ट, मोमेंटम ऑफ सेंटर ऑफ मास. मोमेंटम ऑफ सेंटर ऑफ मास. अब मोमेंटम के लिए कुछ एक्स्ट्रा की कंडीशन नहीं करनी हमें. जो वेलोसिटी का एक्सप्रेशन था उसमें ये m1 v1 मतलब p1 होता है, प्लस m2 v2 मतलब p2 होता है. अब ये m1 m2 मतलब सारे मासेस की एडिशन होगी जिसको अपन कैपिटल M कंसीडर करेंगे. तो ये अगर इधर मल्टीप्लाई किया तो क्या हो जाएगा? मास इंटू वेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इक्वल्स टू p1 प्लस p2 एंड इनके एडिशन करके हमें क्या मिलेगा? मोमेंटम ऑफ द सेंटर ऑफ मास. ठीक है, ये किसके लिए एप्लीकेबल था? फॉर पार्टिकल की सिस्टम. अगर अलग अलग पॉइंट पे अलग अलग पार्टिकल दिए हैं तो, लेकिन अगर पार्टिकल का छोड़ के अगर आपको कंप्लीट बॉडी दी जाती है तो उस बॉडीज के लिए होता क्या है कि जैसे मोमेंट ऑफ इनर्शिया कैलकुलेट करते टाइम हमारे पास रेडियस ऑफ गायरेशन थी, उसी तरह से अगर कंटिन्यूअस मास डिस्ट्रीब्यूशन वाली बॉडी अगर दी जाती है तो उसके लिए हमें सेंटर ऑफ मास की पहले से आइडिया होती है. जैसे कि फॉर एग्जांपल क्या ये रिंग, तो ये रिंग का जो सेंटर होता है वही रिप्रेजेंट करता है CM, सेंटर ऑफ मास. रिंग की जगह पे अगर दिया जा रहा है आपको डिस्क,
तो डिस्क का जो सेंटर है वही बनता है यहाँ पे सेंटर ऑफ मास। देन ये क्या है, डिस्क सारखा बट ये हॉलो स्फीयर है, तो इसका सेंटर क्या रिप्रेजेंट करता है, सेंटर ऑफ मास। देन सॉलिड स्फीयर, इसका सेंटर भी क्या रिप्रेजेंट करेगा, सेंटर ऑफ मास रिप्रेजेंट करेगा। ठीक है, उसके बाद में क्या है ये, वेरी गुड, अगर इसकी हाइट h है तो इसका सेंटर ऑफ मास कहाँ पे होगा, h/2। वेरी गुड, इसका ज्योमेट्रिकल सेंटर होता है यहाँ पे, मतलब एट ए डिस्टेंस ऑफ h/2, तो वही क्या रिप्रेजेंट करेगा, सेंटर ऑफ मास। तो सेंटर ऑफ मास कहाँ पे होगा, बेस से h/2 इतने डिस्टेंस। ठीक है, तो ये h से कितने डिस्टेंस पे आएगा, d/2। अरे आर ना, फक्त रेडियस आपण या एज पासून या एज पर्यंत घेतो का रेडियस सिलेंडर साठी, तो ये बनेगा आर और ये बन गया h/2। ये क्या है, स्क्वायर प्लेट, स्क्वायर नहीं है तो स्क्वायर प्लेट है, तो इसका जो ज्योमेट्रिकल सेंटर होता है वहीं पे क्या आता है, सेंटर ऑफ मास का, ये कौन सा एंगल, क्या बोलेंगे इसके, डायगोनल का पॉइंट Diagonal. ऑफ इंटरसेक्शन विल Intersection. रिप्रेजेंट ज्योमेट्रिकल सेंटर, और यही क्या होता है इसका सेंटर ऑफ मास होता है। ठीक है, तो इनको हम कंसिडर करते हैं एज ए सिमेट्रिकल बॉडीज, आपल्या माहितीतल्या आपल्या ओळखीतल्या होत्या। तो सिमेट्रिकल बॉडीज के केस में होता क्या है, सेंटर ऑफ मास कोइन्साइड होता है। सिमेट्रिकल कळतं का, त्यांना जर आपण कट केलं तो दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतात, त्यांना सिमेट्रिकल म्हणायचं। ठीक है, तो उस केस में क्या होता है, ज्योमेट्रिकल सेंटर एंड सेंटर ऑफ मास इक्वल नहीं, कोइंसाइड होते हैं। ठीक है, सो राइट डाउन, स्टार मार्क करके लिखो ये स्टेटमेंट एंड उसके बाद में ये डायग्राम ड्रॉ कर दो। हो गया, Yes, sir. चलो नेक्स्ट। अब यहाँ पे कुछ बॉडी का कॉम्बिनेशन ऐसे होता है कि जहाँ पे सिमेट्री मेंटेन नहीं है। ठीक है, मैं रफ नहीं करता हूँ। व्हाट इज दिस, सेमी सर्कुलर वायर म्हणा, अर्थ कसा म्हटला त्याला, कर्व म्हटला का, नहीं नहीं, सेमी सर्कल ही है, सेमी सर्कुलर रिंग या फिर सेमी सर्कुलर वायर जिसकी रेडियस आपको दी है r, तो इसका सेंटर ऑफ मास होता है एट ए हाइट ऑफ 2r/π। ये सेंटर पे नहीं होगा, ज्योमेट्रिकल सेंटर पे नहीं होगा, का नहीं, वेरी गुड। ठीक है, तो ये कितने हाइट पे होता है, 2r/π। आता याच वायरला मी असं फिरवलं आणि असं केलं तर किती हाइट वर जाईल, 2r/π. हाइट चेंज होगी, Same. सनी, अरे काय येण्यासारखे आन्सर आहे, कसं सेम राहील बरं, हां तेजस, काही पण सेम, आपल्या डोक्याच्या बाहेर नहीं, तो वायर थी ना, अब इस सिचुएशन में तो यहाँ से 2r/π इतनी हाइट पे सेंटर ऑफ मास आ रहा है, उसको मैंने यहाँ पे रोटेट कर दिया, रेडियस सेम है, वायर भी सेम है, फक्त उभी होती आडवी के लिए, तो सेंटर ऑफ मास कितनी हाइट पे रहेगा, हॉरिजॉन्टल 2r/π। ये इधर जाएगा कितने डिस्टेंस पे, 2r/π पे, कळलं का, अरे ही रिंग इकडे, इकडे कुठं सेंटर ऑफ मास जाईल सनी, सीएस सीएस, कॉमन सेन्स, हां आलं कुठून, त्यासाठी आहे एक्सप्रेशन आहे, आपण सॉल्व करू। ठीक आहे, आता जस्ट फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा, मग सिमेट्री एक्सप्लेन करायची। ये दोनों एक्सिस के अबाउट सिमेट्रिकल थी बॉडीज, तो इनकी केस में होता क्या है, अगर हम ये y एक्सिस एंड x एक्सिस ड्रॉ करेंगे तो इनका जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, आता x अँड y एक्सिस कुठून ड्रॉ केले आपण, सिमेट्रिकल बॉडी जिथून असेल तिथून, मी जर इथून y एक्सिस ड्रॉ केला तर बॉडी सिमेट्रिकल होती का, सिमेट्री समजो, आपल्याला सेंटरमधून कट केलं, 16 तिकडं 16 तिकडं,
कळतंय ना, असं झालं पाहिजे, दोन इक्वल पार्ट में डिवाइड। तो हम यहाँ पे सेंटर में से कट करेंगे ये y एक्सिस, यहाँ से सेंटर में से कट करेंगे x एक्सिस, दोनों एक्सिस के अबाउट सिमेट्रिकल है, इसलिए पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ सिमेट्रिकल एक्सिस विल रिप्रेजेंट सेंटर ऑफ मास, असा रूल असतो। अगर बॉडी दोनों एक्सिस के अबाउट सिमेट्रिकल है तो इथं पण तेच, इथं पण तेच, इथं पण तेच, इथं पण तेच, इकडं सगळीकडे तेच होतं, कळलं का सनी? बट यहाँ पे क्या हो रहा है, इट इज सिमेट्रिकल अबाउट ओनली वन एक्सिस। याला जर आडवं कुठूनही कट केलं सिमेट्री मेंटेन नहीं होगी, लेकिन अगर सेंटर में से पास होने वाले स्ट्रेट लाइन के अबाउट अगर कट किया तो दो इक्वल पार्ट में डिवाइड हो रहा है। तो अगर बॉडी सिंगल एक्सिस के अबाउट सिमेट्रिकल है तो बॉडी का सेंटर ऑफ मास उसी एक्सिस के ऊपर होता है, त्यामुळे इथं y एक्सिस के अबाउट सिमेट्रिकल है, इसलिए सेंटर ऑफ मास इज लोकेटेड अलॉन्ग y एक्सिस। इथं सिमेट्री बदलली, इट इज सिमेट्रिकल अबाउट, तो सेंटर ऑफ मास यहाँ पे आएगा अलॉन्ग x एक्सिस। आता कन्फ्युजन नाही होणार ना, कारण पुढे आपण अशाच बॉडी रोटेट करून चेंजेस करणार आहे। मध्ये मध्ये बड्डे कॅप येईल, लोकेट द सेंटर ऑफ मास, बड्डे कॅप असते ना अशीच, कोन एंड उसके नीचे ऐसा ये तोड़ बन दे, बर्थडे कैप वाले ऐसे देंगे क्वेश्चन में, लोकेट द सेंटर ऑफ मास बोलेंगे, ठीक है ना। नेक्स्ट, आता हे काय आहे, व्हेरी गुड, डिस्क, सेमी सर्कुलर डिस्क, ये सिमेट्रिकल है क्या? अरे आहे ना, इसको यहाँ से कट करेंगे तो दो इक्वल पार्ट में डिवाइड हो रहा है। जर खरंच तुमचा कॉमन सेन्स एवढं लो लेवलला असेल तर माझं खूप अवघड होणार आहे बाळांनो, ठीक है। सिंगल एक्सिस के अबाउट सिमेट्रिकल है, कौन सा एक्सिस है, y एक्सिस, इसका मतलब सेंटर ऑफ मास भी कहाँ पे होगा, y एक्सिस के ऊपर ही होगा, और ये रहेगा 4r/3π इतनी डिस्टेंस पे। आता याला जर मी फिरवलं तर काय येईल, 4r/3π ही रहेगा, लेकिन कहाँ पे, अलॉन्ग x एक्सिस रहेगा, X एक्सिस। याला वाटी म्हणू नका फक्त बरं का, क्या ये, व्हेरी गुड, कळालं सगळ्यांना, हेमिस्फियर, 3D डायग्राम मी एवढ्या भारी काढतो ना, कधी कधी कन्फ्युजन होऊन जातं, ठीक है। हेमिस्फियर, अर्धा स्फियर, तो ये सिमेट्रिकल है क्या, हेमिस्फियर है, यस। किसके अबाउट, तो इसका सेंटर ऑफ मास भी कहाँ पे होगा, तो कितने डेप्थ पे रहेगा, आणि याला जर मी असं फिरवून वरती ठेवलं तर वही हाइट हो जाएगी, आडवा ठेवला तर अलॉन्ग एक्स एक्सिस होगा, इकडे आडवा ठेवला तर अलॉन्ग निगेटिव्ह एक्स एक्सिस होगा, कळालं। ये सिमेट्रिकल अबाउट बोथ एक्सिस, सिमेट्रिकल अबाउट वन एक्सिस, ठीक है। अशी सिचुएशन रॉड दिया है, रॉड ये सिमेट्रिकल है, एक एक्सिस के अबाउट या दो एक्सिस के अबाउट, दोनों एक्सिस के भी ड्रॉ करेंगे तो भी सिमेट्रिकली होगा, यानी इसका जो ज्योमेट्रिकल सेंटर होता है वही रिप्रेजेंट करता है सेंटर ऑफ मास। जे बोर्डवर दिसतंय व्यवस्थित बघून घ्या, समजावून घ्या, लिहून घ्या आणि लर्न करा, कारण उद्यापासून डिस्कशन जे आहे तो इस टाइप के बॉडी से रिलेटेड होने वाला है, अजून येणार आहेत भरपूर, एवढ्याच नाही आहेत, इनसे रिलेटेड एंड इनके कॉम्बिनेशन से रिलेटेड आने वाला है। सर हॉलो हेमिस्फीयर बना सकते, हाँ हॉलो आएगा हेमिस्फीयर में, सॉलिड आएगा, फिर कोन आएगा, कोन में भी हॉलो कोन आएगा, सॉलिड कोन आएगा, भारी कोन आएगा, ठीक है। अभी के लिए बस जो है उतना लिख लो और उतना लर्न करो, रिमेनिंग पार्ट जो है वी विल कंटिन्यू ऑन टुमारोज लेक्चर। वैष्णवी क्या बोल रहे बेटा?